प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आपले शरीर म्हणजे परमेश्वराने दिलेली एक निसर्गदत्त देणगीच म्हणावी लागेल। शरीर म्हटलं की वेगवेगळे अवयव आले, वेगवेगळ्या प्रणाली आल्या ज्या कार्यरत असतात। पण याच गोष्टींसोबत आपल्या शरीराचा एक विकास आणि म्हणजे सर्वांगीण विकास आणि कार्य हे सुरळीत पद्धतीने चालू राहावे, सुरळीत पद्धतीने पार पडावे यासाठी काही विशिष्ट ग्रंथी आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित असतात। याच ग्रंथींच्या बरोबर त्यासोबत काही ग्रंथी हे नलिका विरहित ग्रंथी असतात आणि त्यांचंही अतिशय महत्त्वाचं असं अस्तित्व आपल्या शरीराच्या एकंदरीत संतुलित प्रणालीमध्ये होतं। याच प्रकरणातील फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी जी आपल्या शरीरामध्ये असते ती म्हणजे आपण नेहमीच ती ऐकलेली आहे, ती म्हणजे थायरॉइड ग्रंथी, थायरॉइड ग्लँड्स। या थायरॉइड ग्रंथीचं कार्य जर म्हटलं तर अतिशय मोलाचं असं कार्य आहे। शरीरामध्ये असलेला उत्साह, सकारात्मक ऊर्जा या सगळ्या दृष्टिकोनातनं विविध टप्प्यांवरती या संपूर्ण प्रणालीला संतुलित करणं आणि व्यवस्थितपणे या गोष्टी पार पाडणे, व्यवस्थित पद्धतीने पार पाडणे यामध्ये या थायरॉइड ग्रंथींचा विशेष असा मोलाचा सहभाग असतो। मित्रो, जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा आपण काही विशिष्ट गोष्टींची चर्चा करतो। ज्यावेळी आरोग्य विषयक किंवा आजारांविषयी खास करून जर चर्चा झाली तर एक शब्द आपल्या कानावर अगदी प्रचलितपणे सध्या कानावर पडतो, तो म्हणजे थायरॉइड आणि त्याच्या समस्या, थायरॉइडच्या वेगवेगळ्या समस्या। मित्र, वर्षभरात जागतिक पातळीवरती सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांवरती वर्षभरामध्ये जर पाहिलं तर थायरॉइड दिन आहे, थायरॉइड सप्ताह आहे, थायरॉइड अवेअरनेस मंथ आहे, म्हणजे त्यांची जागरूकता महिना हा साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फत। जर इतक्या मोठ्या पातळीवरती या विषयाची चर्चा जर होते तर नक्कीच ती काही ना काही महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये सखोल असं काहीतरी जडलेलं आहे। यामधून वेगवेगळे विविध असे उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमांमधून एकंदरीत जनसामान्यांमध्ये एक थायरॉइड या विषयाची, आपल्या आजच्या विषयाबद्दलची एक जागरूकता निर्माण होणं हा एक मुख्य उद्देश आणि हेतू यामागचा असतो। याच अनुषंगाने आज येणारा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे थायरॉइड, कारणे, निदान आणि उपचार। थायरॉइड अर्थात थायरॉइड विकार, कारणे, निदान आणि उपचार। अतिशय हा महत्त्वाचा विषय सध्या आहे आणि सध्या अतिशय चर्चिला जाणारा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज जे तज्ञ पाहुणे आज आम्ही आमंत्रित केले आहे आपल्या स्टुडिओमध्ये ते म्हणजे सायन हॉस्पिटल, सायन रुग्णालय ज्याला म्हणतात, त्याचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर। सर, आपले मनपूर्वक स्वागत आपल्या सह्याद्रीच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार। नमस्कार। सरांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर मोहन ए जोशी सर हे MS जनरल सर्जन असून FCPS केले त्यांनी त्याच्यानंतर आणि सुमारे 35 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून शस्त्रक्रिया, खास करून जठरांत्र शास्त्र व पॅन्क्रियास, यकृत, आंत्र, एंडोस्कोपी, एंडोसोनोग्राफी या क्षेत्रात ते तज्ञ समजले जातात। 2018 पासून ते आजपर्यंत ते लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डीन अर्थात अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत। काही ठळक वैशिष्ट्य सरांबद्दल सांगायची झाली तर तात्पुरती व दीर्घकालीन आरोग्य सुधारणा, रुग्ण सुविधांचा विस्तार, रेसिडेंट डॉक्टर्स बद्दल हॉस्टेसचे त्यांचे असलेल्या काही समस्या, रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे उपाययोजना, डॉक्टर्स विरोधी हिंसाचार जो आपण आजकाल खूप बोकाळलेला पाहतोय त्याबद्दलची त्यांची काही प्रतिबंधक धोरणे, या सर्व गोष्टी, या सर्व उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा अगदी अग्रेसर प्रयत्न आणि सहभाग राहिलेला आहे। कोविड काळात सुद्धा नायर व सायन हॉस्पिटल, सायन रुग्णालय हे कोविड केंद्र बनवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे। क्लिनिकल डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट ऑफ कोविड या पुस्तकाचे ते एडिटर इन चीफ म्हणूनही राहिलेले आहेत आणि त्यावर त्यांचे पुस्तकही आलेले आहे। वैद्यकीय लेखनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 130 पेक्षा जास्त विज्ञान प्रकाशने ही सरांच्या नावावरती आहेत। लोकसत्तामधून सुद्धा दर मंगळवारी स्वास्थ्य चक्र हे सदर जे येतं त्या सदरामध्ये वेगवेगळ्या आजारांबद्दलची माहिती सर सातत्याने देत असतात। सामाजिक क्षेत्राबद्दल जर सरांचं कार्य सांगायचं झालं तर ग्रामीण रुग्ण व गरिबांसाठी सहाय्य, अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी व्याधी उपचार,
समाज उपयोगी आरोग्य व्यवस्था, आरोग्य सेवा या क्षेत्रातील त्यांच्या असलेल्या योगदानातून सामाजिक बांधिलकी जपणारं एक संवेदनशील असं व्यक्तिमत्व, हाही मुद्दा, हाही एक पैलू त्यांचा व्यक्तिमत्वाचा आपल्या समोर येतो. आणि खास करून आजच्या विषयाच्या संदर्भात म्हणजे थायरॉइड या विषयाची एक विशेष रुची, सखोल ज्ञान व प्रगल्भ असा प्रदीर्घ असा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, असे डॉक्टर मोहन जोशी सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून आज लाभलेले आहेत. चला तर मित्रांनो, आजच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. विषय आपण जाणूनच आहात, थायरॉइड, कारणे, निदान आणि उपचार. आणि मार्गदर्शक म्हणून जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी करतो. आणि विषयानुरूप जो पहिला प्रश्न आपसूक आपला निर्माण होतो तो म्हणजे एक साधारण थायरॉइड ग्रंथीविषयी सामान्य माहिती या संदर्भातच माझा प्रश्न आहे की थायरॉइड ग्रंथी म्हणजे नेमकं काय आणि शरीरामध्ये कोणती भूमिका थायरॉइड ग्रंथी निभावते, काय सांगाल सर? थायरॉइड ग्रंथी म्हणजे ही ज्याला मी डक्टलेस ग्लँड म्हणतो, ही हार्मोन सिक्रेट करणारी, मानेमध्ये फ्रंट साईडला असणारी ही ग्रंथी असून हिचा आकार हा शिल्ड शेप आहे. शिल्ड म्हणजे ज्याला ढालीच्या आकाराची ही ग्रंथी आम्ही म्हणतो. थायरियस म्हणजे शिल्ड आणि ऑइड म्हणजे लाईक. तर शिल्ड सारखी असणारी जी ग्लँड आहे त्या ग्रंथीला आम्ही थायरॉइड ग्लँड असं नाव दिलेलं आहे. आणि ती मानेच्या पुढील भागात बसवलेली आहे निसर्गाने, देवानी. तर या थायरॉइडपासून काय होतं की थायरॉइड ग्लँडपासून किंवा थायरॉइडच्या ग्रंथीपासून दोन तऱ्हेचे हार्मोन तयार होतात. आणि त्या हार्मोनचं नाव आहे, एका हार्मोनचं नाव आहे थायरॉक्झिन आणि दुसऱ्या हार्मोनचं नाव आहे ट्रायआयोडोथायरोनिन. हे दोन तऱ्हेचे जे हार्मोन्स आहेत किंवा दोन तऱ्हेचे जे स्त्राव आहेत थायरॉइड ग्लँडचे, ते स्त्राव शरीरातल्या प्रत्येक पेशीवरती कार्यरत असतात, प्रत्येक सिस्टीममध्ये ते कार्यरत असतात. आणि त्यांच्यामुळे काय होतं की ह्यामुळे चयापचयाची क्रिया, ज्याला आपण ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, आणि त्याचं ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम मिळून मेटाबॉलिझम, म्हणजे प्रत्येक पेशीची, प्रत्येक सिस्टीमची चयापचयाची क्रिया ही थायरॉइड हार्मोनमुळे गव्हर्न होते किंवा कंट्रोल होते. तर असा हा थायरॉइडचा फार मोठा महत्त्वाचा उपयोग शरीरातील प्रत्येक पेशीला आहे, हे ध्यानात घेणं आवश्यक आहे. चयापचयाची म्हणजे अतिशय महत्त्वाचं, ज्याला आपण असं म्हणतो की शरीरामधला जो उत्साह आणि एक सकारात्मक ऊर्जा ही संतुलित करण्याचं कामच थायरॉइड ग्रंथी ही करत असते एका अनुषंगाने. सर, आणि महत्त्वाची माहिती म्हणजे शिल्ड, तुम्ही म्हणालात की ढालीच्या आकाराचा असल्या कारणाने थायरॉइड हे नाव त्याला मिळालेलं आहे. खूप छान पद्धतीने आपण एकंदरीत विश्लेषण केले सर. आता थायरॉइड म्हटलं की सर एक पॅराथायरॉइड नावाचा एक ग्रंथी किंवा ग्लँड ही त्याच्याबद्दलही आपण ऐकतो, याबद्दल काय आपण सांगाल? पॅरा म्हणजे बाजूला, थायरॉइडच्या बाजूला 4 दुसऱ्या छोट्या ग्लँड्स किंवा छोट्या ग्रंथी असतात. त्या कॅल्शियम मेटाबॉलिझममध्ये, शरीराच्या कॅल्शियम मेटाबॉलिझममध्ये त्या कार्यरत असतात. आणि त्यामुळे त्या कॅल्सिटोनिन नावाचं एक स्त्राव शरीरामध्ये सोडतात. याला 4 ग्रंथींना, एक सुपिरियर पोलला, एक इन्फिरियर पोलला, म्हणजे राईट आणि लेफ्ट अशा दोन्ही बाजूला या 4 ग्रंथी असतात. आणि म्हणून त्या थायरॉइडच्या बाजूला पोझिशन्ड असल्यामुळे पॅरा मीन्स बाजूला, तर थायरॉइडच्या बाजूला असणाऱ्या ग्रंथी म्हणजे पॅराथायरॉइड. आणि त्यांचा रोल काय की त्यांचा रोल आहे कॅल्सिटोनिन नावाचं स्त्राव तयार करणं. आणि त्याच्यामुळे मिनरलायझेशन ऑफ बोन म्हणजे कॅल्शियम डिपॉझिशन इन दी बोन हे जे आहे ते, किंवा कॅल्शियम लेवल्स ब्लडमधल्या ज्या आहेत त्या मेंटेन करण्याचं काम ह्या पॅराथायरॉइड ग्रंथी करत असतात. आणि त्याच्यापासूनचा स्त्राव म्हणजे सर, थायरॉइड आणि पॅराथायरॉइडचं स्थान आपण सांगितलं, त्यांची मुख्य कार्यपद्धती आपण सांगितली, ओझरता आपण उल्लेख हार्मोन्सबद्दल केला.
या हार्मोन्सबद्दल, थायरॉइड हार्मोन्सबद्दल अजून काही विस्तृत सांगता येईल? थायरॉक्झिन नावाचं जे थायरॉईडचं हार्मोन आहे आणि ट्राय आयोडोथायरोनिन या दोन्ही गोष्टी तयार करण्यासाठी थायरॉईडच्या पेशीमध्ये महत्त्वाची गोष्ट जी आवश्यक असते ती म्हणजे शरीरात असणारा आयोडीनचा साठा. आयोडीनपासून किंवा आयोडीनच्या पासून काही अमायनो ॲसिड या थायरॉईडच्या पेशीमध्ये प्रथमतः ट्राय आयोडोथायरोनिन हा स्त्राव तयार करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आयोडीनचं कॉम्बिनेशन झालं की थायरॉक्झिन नामक एक स्त्राव तयार होतो. तर महत्त्वाचं म्हणजे थायरॉक्झिन आणि ट्रायआयोडोथायरोनिन. थायरॉक्झिनपेक्षा ट्रायआयोडोथायरोनिन हा कितीतरी पटीने अतिशय पोटन्सीचा जास्त पॉवरफुल असा हार्मोन आहे, परंतु त्याचं कार्य जे आहे किंवा त्याचे जे स्त्राव आहेत ते कमी प्रमाणात होतात. मुख्यत्वे करून आपण थायरॉक्झिनकडे बघतो. दोघांच्या स्त्रावाचं जे कार्य आहे ते सेमच आहे. सेम रस्त्याने सेम तऱ्हेने प्रत्येक पेशीवरती ते ॲक्ट होत असतात किंवा प्रत्येक सिस्टीमवरती ते कार्यरत असतात. खूप छान सर, खूप छान पद्धतीने एकंदरीत सगळ्या गोष्टी आपण समजावून आणि विस्तृतपणे सांगितल्या. सर, प्रत्येक विकार जेव्हा आपण आता थायरॉइडबद्दल बोलतोय, त्याच्या विकारांबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्याची कारणे. तर थायरॉइडच्या विकारांमागची विशिष्ट अशी कारणे याबद्दल आपण काय सांगाल सर? थायरॉइडचे विकार जे आहेत ते आपण 3 तऱ्हेने क्लासिफाय करू किंवा 3 तऱ्हेमध्ये डिवाइड करू. एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम. ज्या हायपोथायरॉइडिझम, हायपो म्हणजे कमी, ज्यावेळी थायरॉइडचा स्त्राव कमी असतो त्यावेळी त्या रोगाला हायपोथायरॉइडिझम इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. हायपरथायरॉइडिझम म्हणजे ज्यावेळी थायरॉइडचा स्त्राव हा जास्त प्रमाणात होतो काही कारणाने, तर त्यामुळे त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो किंवा थायरोटॉक्सिकोसिस म्हणतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थायरॉइडपासून होणारे ट्यूमर आणि काही वेळा आपण थायरॉइडला येणारी सूज, ज्याला आपण थायरॉइडायटिस म्हणतो, म्हणजे आयटिस म्हणजे सूज, थायरॉइडायटिस म्हणजे थायरॉइडला आलेली सूज, आणि सूज आल्यावर सुद्धा थायरॉइडच्या कार्यावरती परिणाम होऊ शकतो. सूज आल्यावर तिथे दुखतं, रक्तप्रवाह तिथे वाढतो आणि कधीकधी थायरॉइडच्या पेशीमधून जास्त हार्मोन तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निन्या तऱ्हेचे थायरॉइडायटिस आहेत आणि त्यामध्ये हे सूज आलेले थायरॉइडचे प्रकार आहेत. याला तर एक हायपोथायरॉइडिझम, दुसरं हायपरथायरॉइडिझम, तिसरं थायरॉइडायटिस आणि चौथं थायरॉइड ग्लँड किंवा थायरॉइडमध्ये होणारे निरनिराळ्या तऱ्हेचे कर्करोग, ज्याला आपण कर्करोग म्हणतो, ते कर्करोगसुद्धा थायरॉइड ग्लँडला होतात आणि त्याला आपण थायरॉइड कॅन्सर असं म्हणतो. आणि या सर्वाची योग्य तऱ्हेने डिटेक्शन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की योग्य तऱ्हेने त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे, निदान होणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरती योग्य तऱ्हेचे उपचार होणं आवश्यक आहे. वेगवेगळे आजार आपण थायरॉइडच्या अनुषंगाने सांगितले. नक्कीच विस्तृतपणे आपण या विषयावरती चर्चाच करू. पण सर, कारणांच्या संदर्भात जर विचारायचं झालं तर अनुवंशिकता हा मुद्दा कितपत कारणीभूत आहे थायरॉइडच्या विकारांमध्ये? अनुवंशिकतेमध्ये एक एन्झाईम आहे जे थायरॉइडच्या पेशीमध्ये असतं आणि त्या एन्झाईमला परऑक्सिडेज सिस्टीम ऑफ एन्झाईम म्हणतात. ज्यावेळी आपण आयोडीनयुक्त मीठ, आयोडीनचा स्त्राव किंवा आयोडीन कोणत्याही प्रमाणात घेतो शरीरामध्ये तोंडाने, त्यावेळी ते आयोडीन, ॲटॉमिक आयोडीन म्हणजे ज्याला आपण I31 मध्ये तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, आयोडीन ॲटॉमिक आयोडीनमध्ये तयार केल्यानंतर ते थायरॉनिन नावाच्या एका अमायनो ॲसिडशी कंबाईन होतं. तर हे ॲटॉमिक आयोडीन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती परऑक्सिडेज सिस्टीम ऑफ एन्झाईममुळे होते. या एन्झाईमची जर जन्मतः काही लोकांच्या डेफिशियन्सी असली तर थायरॉक्झिन शरीरामध्ये तयार होणं कठीण होतं, थायरॉइड ग्लँडमध्ये कठीण होतं तयार होणं
आणि जर तयार झालं नाही तर संपूर्णपणे ॲडिक्वेट प्रमाणात थायरॉक्सिन सिक्रीट होत नाही. तर त्यामुळे अशा तऱ्हेचं हे काही वेळा आनुवंशिकता ही या बाबतीत दिसून येते. तर कारणांच्या बाबतीत अनुवंशिकता आम्हाला समजावून सांगितली, पण जेव्हा कारणं आपण चर्चा करतो कारणांवरती, तेव्हा आहार, जीवनशैली आणि मानसिक तणाव या विषयावरती पण आपण काही प्रकाश टाकला तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल. आहारामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो आयोडाईज मीठ. आयोडीनचं सर्वात मोठं जे काही सोर्स ऑफ आयोडीन आहे शरीरामध्ये ते म्हणजे सहसा आयोडाईज मीठ आपण म्हणतो. आणि त्याला आपण संयुक्तिकपणे जे आयोडीन ट्रीटेड मीठ असतं ते खाणं, हे आहारात घेणं हे संयुक्तिक आहे. निर्णयातळेच्या ज्यावेळी थायरॉईडच्या विषयी समस्या दिसून येतात किंवा निर्णयातळेचे जे WHO इतर ठिकाणाहून युनिसेफमधून थायरॉईडच्या रोगांच्या विषयी चर्चा होतात त्यावेळी सर्वकडे जनजागृती करून आयोडाईज मीठ खायला लावणं लोकांना हे अत्यंत आवश्यक असतं. आणि आयोडीन जर संयुक्तिक प्रमाणात शरीरात पोचलं तर सहसा थायरॉईड हार्मोनचं डेफिशियन्सी किंवा थायरॉईड हार्मोनची कमतरता ही आपल्याला दिसून येत नाही. बाकी इतर गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात तर थायरॉईडचं जर कार्य बघितलं तुम्ही या थायरॉईड हार्मोनचं, तर सहसा तसं खाण्यापिण्यामुळे किंवा काही एखाद्या जीवनशैलीमुळे थायरॉईडचे रोग होत नाहीत. परंतु जर एखाद्या माणसाला थायरॉईडचे स्त्राव जास्त प्रमाणात होत असतील तर तो माणूस हायपर ॲक्टिव्ह होऊ शकतो. त्याला झोप न लागणे, त्याच्या हाताला कंप पावणे, त्याचं वजन कमी होणे, या सर्व गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे डायरेक्टली जीवनशैलीचा असा कोणत्याही तऱ्हेचा परिणाम थायरॉईडच्या रोगांवरती नसतो, परंतु अनुवंशिकतेमुळे काही वेळा परऑक्सिडेज सिस्टीमची डेफिशियन्सी होते. दुसरं म्हणजे की जे लोक आयोडाईज मीठ खात नाहीत त्यांना आपण आयोडाईज मीठ खाण्यासाठी प्रवृत्त करणं हे अत्यंत आवश्यक असतं, जेणेकरून आपल्याला थायरॉईडचे निरनिराळे आजार टाळता येऊ शकतात. एकंदरीत ताणतणाव या विषयावरती काय सांगाल सर? ताणतणावाचा आणि थायरॉईडच्या रोगांचा म्हणजे थायरॉईडचा रोग म्हणजे हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम किंवा इतर गोष्ट म्हणजे थायरॉईड कॅन्सर किंवा थायरॉइडायटिस या गोष्टीशी तसा काय म्हणतो आपण त्याला की डायरेक्ट संबंध असा या गोष्टीशी नसून हायपरथायरॉइडिझममुळे ताणतणाव येऊ शकतो. हायपोथायरॉइडिझममध्ये सोमनोलन्स किंवा जास्त झोप येऊ शकते. तर सहसा ताणतणावाचा आणि थायरॉईडच्या रोगांचा डायरेक्ट संबंध कुठेही लिटरेचरमध्ये दाखवून दिलेला नाही. म्हणजे थायरॉईडचे आजार आणि तणाव यांचा थेट संबंध नसून थायरॉईडच्या आजारांमुळे कुठेतरी तणाव निर्माण होऊ शकतो हेच आपण इथे अधोरेखित केलं. सर, हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम या विषयावरती आपण बोललात, यावरही विस्तारित पद्धतीने आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण त्याचसोबत आपण काही शब्द ऐकतो, ग्रेव्स डिसीज, हाशोमोटोज थायरॉइडायटिस, या विषयावरती पण जर काही सांगितलं तर नक्कीच आम्हाला ते आवडेल ऐकायला. ग्रेव्स डिसीज हा एक हायपरथायरॉइडिझमचाच प्रकार आहे. या रोगांमध्ये काय होतं की एक तर रुग्णाचं वजन घटू लागतं, नंबर 1. नंबर 2, चयापचयाची प्रक्रिया किंवा मेटाबॉलिझम हा वाढतो, वजन कमी व्हायला लागतं, भूक भरपूर लागते. आतड्याची मोटिलिटी ह्या पर्टिक्युलर रोगामध्ये वाढू शकते ग्रेव्स डिसीजमध्ये. आणि त्यामुळे डायरिया कॅन बी वन ऑफ दी सिम्पटम. म्हणजे रुग्णाला डायरिया होतो, जास्त वेळा लूज मोशन्स होतात आणि हे एक GI ट्रॅकवरचं किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकवरचं थायरॉईडचं महत्त्वाचं इफेक्ट आहे. तर ते महत्त्वाचं आहे. त्याच्यापुढे ग्रेव्स डिसीजमध्ये दुसरं एक पर्टिक्युलर गोष्ट अशी होते की काही म्युकोपॉलिसॅकॅराइड्स ही डोळ्याच्या बुबुळाच्या पाठीमागे साठून राहतात आणि डोळा पुढे येतो. डोळ्याचा जो बल्ब आहे ज्याला आम्ही ग्लोब म्हणतो तो पुढे येतो आणि त्यामुळे पापण्या बंद केल्या तरी पूर्ण डोळे झाकले जातात असं नाही.
आणि याला आम्ही एक्झोप्थॉल्मस म्हणजे डोळा प्रोट्रुजन होण्याची प्रक्रिया आम्ही याला म्हणतो एक्झोप्थॉल्मस, आणि तो क्लासिकली ग्रेव्स डिसीजमध्ये दिसून येतो. बहुतांशी हा आजार बहुतांशी ग्रेव्स डिसीज दोन्ही सेक्समध्ये दिसून येतो, परंतु बहुतांशी ग्रेव्स डिसीज हा महिलांमध्ये दिसून येतो. सर्वसाधारणपणे 30 ते 40च्या वेळेला ग्रेव्स डिसीजची शक्यता असते आणि त्यामुळे काय होतं की डोळ्याची मॅनिफेस्टेशन होऊ शकतात. एखाद्याला अंधत्व येऊ शकतं, कचरा जाऊन डोळ्यामध्ये, कारण पापण्या बंद करू शकत नाहीत डोळा, त्यामुळे कचरा जाऊन डोळ्यामध्ये केराटायटिस म्हणजे जो कॉर्निया नावाचा जो आपला महत्त्वाचा पडदा आहे डोळ्याच्या वरचा, त्याच्यावरती अल्सर्स होणे, त्याच्यावरती जखमा होणे, या गोष्टी होऊ शकतात. तर ग्रेव्स डिसीज जर एखाद्या माणसाला झाला तर त्याला पहिली गोष्ट आम्ही सांगतो की तुम्ही प्रोटेक्टिव्ह गॉगल लावा. प्रोटेक्टिव्ह गॉगल लावा. ग्रेव्स डिसीजच्या माणसांनी जर मोटरसायकल चालवली तर त्याच्या डोळ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. खूप छान पद्धतीने आपली चर्चा चालली आहे सर. आपलं सुंदर विश्लेषण आपण करतायत. अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यावर आपली चर्चा आहे आणि आपले प्रेक्षकही आपल्यासोबत आता जोडू लागलेले आहेत. मंगलाताई आपटे पुण्यावरून आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलाताई, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. थायरॉइड झालं तर थायरॉइडचे त्याचे जे गाठी असतात तर त्या गाठी आल्यानंतर त्या गाठीला काही म्हणजे आलेलं कळतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काही औषध घ्यायला पाहिजे का? आणि मिठाचं प्रमाण त्यांनी कितपत ठेवावं? तर त्या गाठींबद्दल ते विचारतात. आणि हे मंगलाताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. थायरॉइडमध्ये ज्या गाठी होतात ते त्या गाठींचं थायरॉइड, ज्याला आपण गॉयटर म्हणतो, म्हणजे एनलार्ज थायरॉइड. आता एनलार्ज थायरॉइड हा काही फंक्शनल डिसीज नाही, पण हा ॲनाटॉमिकल डिसीज आहे. म्हणजे तो एखाद्याची थायरॉइड इतकी मोठी एनलार्ज होते की त्यामुळे मानेमध्ये मोठा गोळा एखाद्या बाईच्या मानेमध्ये दिसायला लागतो. थायरॉइडचे रोग हे मुख्यत्वे करून कारणीभूत महिलांमध्ये जास्त प्रमाणात होतात. याचं कारण महिलांमध्ये हार्मोनची रिक्वायरमेंट जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात फ्लक्च्युएट होत असते. म्हणजे ज्यावेळी महिला या मेन्स्ट्रुएट व्हायला लागतात किंवा ज्यांना पाळी यायला लागते, अशा वेळी थायरॉइडची रिक्वायरमेंट त्यांची वाढते. थायरॉइड हार्मोनची रिक्वायरमेंट वाढते आणि त्यावेळी थायरॉइड ग्लँड ही मोठी होणं अपेक्षित असतं. आणि हे थायरॉइड ग्लँडचं जे कार्य आहे ते हायपोथॅलॅमस आणि पिच्युटरी यांच्याकडनं कंट्रोल होत असतं. पिच्युटरीमधून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होतो आणि त्या अनुषंगाने त्याच्या प्रमाणावरती थायरॉइडची ग्लँड एनलार्ज होते किंवा वाढते आणि ती कमी होते. तर एक गोष्ट म्हणजे मासिक पाळी येताना थायरॉक्सिनची गरज जास्त होते. ज्या महिला ह्या मल्टिपल प्रेग्नन्सीज रिपीटेडली होतात, ज्यांच्या मल्टिपल प्रेग्नन्सीज म्हणजे एका पाठोपाठ एक मुलं जर झाली एखाद्या बाईला, स्त्रीला, तर आता काय होतं की बाळालाही थायरॉक्सिन लागतं. त्यामुळे जसं आपण म्हणतो की महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर डोहाळ जेवण करायची पद्धत आहे, कारण ती आता 2 माणसांसाठी खाणं अपेक्षित आहे, तिच्या उदरातल्या एका बाळासाठी आणि स्वतःसाठी. तसंच थायरॉक्सिनची गरज पण वाढते. आणि ही प्रेग्नन्सी झाली, प्रेग्नन्सी होऊन गेली की पटकन थायरॉइड ग्लँड परत नॉर्मल पोझिशनला येणं अपेक्षित नसतं. TSH ज्यावेळी वाढतं, कारण शरीराची गरज थायरॉक्सिनची वाढली, तर थायरॉइड हार्मोन जास्त स्त्राव करावा म्हणून थायरॉइड ग्लँड एनलार्ज होते किंवा वाढते. आणि प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली की ती ग्लँड कमी होणं अपेक्षित असतं. तेवढ्यात जर परत प्रेग्नन्सी झाली, ही थायरॉइड ग्लँड कमी होण्याला काही वेळ लागतो, परंतु तेवढ्यात जर दुसरी प्रेग्नन्सी आली तर पुन्हा थायरॉइड स्टिम्युलेट होते, TSH वाढतं शरीरामध्ये आणि पुन्हा बाळासाठी आणि आईसाठी दोन्ही लोकांसाठी थायरॉक्सिनची गरज वाढते. तर असं हे वाढणं आणि कमी होणं हे ज्यावेळी पटापट होत नाही किंवा पटापट ज्यावेळी प्रेग्नन्सीज होतात त्यावेळी थायरॉइड सिक्रीट करणारी जी ग्लँड आहे ती मोठी होते आणि बऱ्याच वेळा ती मोठी राहते आणि त्याच्यामध्ये काही वेळा नोड्यूल्स तयार होतात किंवा गाठी तयार होतात.
कारण जे TSH आहे हे TSH हार्मोन जो प्रत्येक पेशीवरती थायरॉईडच्या ॲक्ट करत असतो, तर प्रत्येक पेशी ही काही वेळा काही पेशी आळशी राहतात, काही वेळा काही पेशी हायपर ॲक्टिव्ह होतात. तर ह्याचा युनिफॉर्म स्टिम्युलस प्रत्येक पेशीला थायरॉईडमधल्या मिळत नसल्यामुळे थायरॉईडमध्ये गाठी होतात. म्हणजे काही भाग थायरॉईडचा हा रिग्रेस होतो, नॉर्मल पोझिशनला येतो आणि काही भाग येत नाही. जो भाग येत नाही तो गाठीच्या स्वरूपात किंवा नोड्यूलच्या स्वरूपात दिसून येतो आणि कधीकधी या नोड्यूलला रक्तप्रवाह योग्य तऱ्हेने मिळाला नाही तर या नोड्यूलचं डिजनरेशन होतं आणि याच्यामध्ये पाणी साठतं आणि याला आपण म्हणतो की सिस्टिक स्वेलिंग, मल्टिपल सिस्ट इन दी थायरॉईड असं सोनोग्राफीवरती आपल्याला त्याचं निदान दिसून येतं. तर महिलांमध्ये जास्त प्रमाणात थायरॉईडचे आजार दिसून येतात. महिलांमध्ये जास्त प्रमाणात गॉयटर, हे ज्याला आपण थायरॉईड ग्लँडचं एनलार्जमेंट म्हणतो, हे सुद्धा दिसून येतात. कारण महिलांमध्ये लागणारी जी काही थायरॉक्सिनची रिक्वायरमेंट आहे ती कमी जास्त बऱ्याच वेळा होत असते. त्यांच्या वयोमानानुसार, त्यांच्या प्रेग्नन्सीनुसार, त्यांच्या डिलेव्हरीनुसार इत्यादी इत्यादी. प्रेक्षकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हेच या उत्तरातून आपल्याला लक्षात येतं. मंगलताईंच्या प्रश्नांमुळे, त्या प्रश्नामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की महिलांमध्ये थायरॉईडचे विकार हे जास्त का आढळतात या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला आपसूक मिळून गेलं. असेच आमच्यासोबत जोडत राहा, आम्हाला प्रश्न विचारत राहा आणि अजूनही काही कंगोरे थायरॉईडच्या अनुषंगाने आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदाच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या तमाम प्रेक्षकांचं. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे थायरॉईडच्या समस्या, त्याचे विकार, कारणे, निदान आणि उपचार. आणि मार्गदर्शक पाहुणे म्हणून तज्ज्ञ पाहुणे जे आपल्याला आज लाभलेले आहेत ते म्हणजे सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण विकारांबद्दल, याच्या एकंदरीत सगळ्या थायरॉईडचे जे विकार आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करत आहोत आणि ओझरत आपण थायरॉईडच्या कॅन्सरबद्दलही, कर्करोगाबद्दलही तिथे मेन्शन केलं. तर याबद्दल अजून काही विस्तृत सांगता येईल का? थायरॉईड जर वाढली म्हणजे एनलार्ज झाली तर ती थायरॉईडमध्ये होणारी गाठ ही साध्या गॉयटरची आहे की ती मॅलिग्नंट एनलार्जमेंट आहे, म्हणजे कॅन्सरस एनलार्जमेंट आहे, ते बघणं अत्यंत आवश्यक असतं. अशा वेळी ज्यावेळी थायरॉईडची ग्लँड वाढलेली आहे आणि थायरॉईडचे स्त्राव म्हणजे जर रक्ताचा तपास केला तर T3 म्हणजे ट्रायआयोडोथायरॉनिन आणि थायरॉक्सिन या गोष्टी नॉर्मल आहे, TSH नॉर्मल आहे आणि तरीसुद्धा ती ग्लँड वाढलेली आहे. अशी जर स्थिती असेल आणि ती ग्लँड वाढलेली ही सॉफ्ट किंवा रबरी कन्सिस्टन्सीची नसून जर ती हार्ड असेल तर दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे थायरॉइडायटिस आणि दुसरं म्हणजे थायरॉइडचा कॅन्सर. थायरॉइडचा कॅन्सर हा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. थायरॉइडचे कॅन्सर जे आहेत हे पुन्हा जर तुम्ही बघितलं तर ते दोन प्रकारात क्लासिफाय किंवा विभागले जातात. एक रेडिओ आयोडीन सेन्सिटिव्ह कॅन्सर आणि दुसरे रेडिओ आयोडीन सेन्सिटिव्ह नसलेले कॅन्सर. आता जे रेडिओ आयोडीन सेन्सिटिव्ह कॅन्सर आहेत त्यांचं प्रोग्नोसिस हे चांगलं असतं. कॅन्सरच्या बाबतीत आपण 5 इयर्स सर्वायवल रेट ज्यावेळी बघतो त्यावेळी जे कॅन्सर रेडिओ सेन्सिटिव्ह आहेत किंवा रेडिओ आयोडीनला सेन्सिटिव्हिटी दाखवतात ते कॅन्सर चांगले म्हणता येतात किंवा ते कॅन्सर याचं प्रोग्नोसिस चांगला असतो. पेशंटच्या दृष्टीने ते चांगले असतात. पण जे कॅन्सर रेडिओ आयोडीन रेझिस्टंट आहेत किंवा रेडिएशन रेझिस्टंट आहेत, रेडिओ रेझिस्टंट, त्या कॅन्सरमुळे रुग्णाला फार मोठा त्रास होऊ शकतो. आता याच्यामध्ये कॅन्सरच्या बाबतीत दोन तऱ्हेचे कॅन्सर आहेत ज्याला आपण हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे ज्यावेळी थायरॉईडच्या पेशी
आपण मायक्रोस्कोप खाली तपासतो त्यावेळी 2 तऱ्हेचे कॅन्सर असतात, ज्याला आपण पॅपिलरी कॅन्सर आणि फॉलिक्युलर कॅन्सर असं म्हणतो. आणि हे पॅपिलरी आणि फॉलिक्युलर कॅन्सर जे असतात हे हार्मोनली मॅनिप्युलेबल असतात. म्हणजे जर TSH आपण कमी ठेवलं, TSH कमी केव्हा ठेवू शकतो की माणसाला तोंडाने थायरॉक्सिनचं हार्मोनचं आपण औषधं किंवा गोळ्या दिल्या तर TSH नॅचरली कमी राहतं शरीरामध्ये. आणि जर TSH कमी राहिलं तर हे कॅन्सर वाढत नाही. आणि या कॅन्सरना आपण रेडिओ आयोडीनची ट्रीटमेंट देऊ शकतो. हे कॅन्सर जर योग्य वेळेला आपण ऑपरेशन केलं तर त्याचे रिझल्ट हे चांगले असतात. 5 इयर सर्व्हायव्हल रेट याचे चांगले असतात. खूप छान माहिती सर. परंतु जर का दुसऱ्या तऱ्हेच्या कॅन्सरवरती आपण गेलो, ज्याला आपण सार्कोमा म्हणतो किंवा हर्दल सेल कॅन्सर म्हणतो, या तऱ्हेचे जे कॅन्सर आहेत ते कॅन्सर जर थायरॉईडचे झाले तर ते रेडिओ रेझिस्टंट असतात. त्यामुळे टोटल थायरॉइडेक्टमी करल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. रोगाचं निदान हे अल्ट्रासोनोग्राफी आणि फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी म्हणजे थायरॉईडच्या ग्लँडमध्ये, वाढलेल्या थायरॉईड ग्लँडमध्ये किंवा गॉयटरमध्ये अतिशय छोटी सुई टाकून त्याच्या पेशी बाहेर काढल्या जातात आणि त्या पेशी स्लाईडवरती तपासून निर्णयात तऱ्हेच्या स्टेन खाली म्हणजे रंग लावून त्याला तपासल्या जातात. आणि या तपासण्यानंतर पॅथॉलॉजिस्ट सांगू शकतात की हा पॅपिलरी कॅन्सर आहे किंवा फॉलिक्युलर कॅन्सर आहे किंवा हा सार्कोमा ऑफ दी थायरॉईड आहे किंवा हर्दल सेल कॅन्सर आहे वगैरे. तर थायरॉईडच्या कॅन्सरचं निदान हे मुख्यत्वे करून अल्ट्रासाऊंड, त्याच्यानंतर हल्लीच्या काळात CT स्कॅन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ज्याला आपण ॲस्पिरेशन सायटॉलॉजी म्हणतो की पेशी कलेक्ट करणे, त्या स्लाईडवरती ठेवणे, त्याला निरनिराळ्या तऱ्हेच्या स्टेननी स्टेन करणे आणि त्यानंतर त्या मायक्रोस्कोप खाली पाहून त्याचं रिपोर्टिंग करणे. अशा तऱ्हेने थायरॉईडचा कॅन्सर आपल्याला डिटेक्ट करता येतो. जर तो थायरॉईडचा कॅन्सर एकाच लोबमध्ये असेल तर पहिले जे 2 तऱ्हेचे कॅन्सर आहेत ज्याला आपण फॉलिक्युलर कॅन्सर किंवा पॅपिलरी कॅन्सर म्हणतो त्यावेळी इस्थमस आणि ज्या लोबमध्ये तो आहे ती लोब काढून टाकण्यात येते ऑपरेशननी. आणि रेसिड्युअल थायरॉईड जो आहे त्याच्यासाठी आपण रेडिओ आयोडीन देऊ शकतो जेणेकरून थायरॉईड पूर्णपणे जळून त्याच्या कॅन्सरच्या पेशी सगट जळून नष्ट होते. आणि नंतर मग या पेशंटना थायरॉक्सिन हार्मोनचं सप्लिमेंटेशन, जसं डायबिटीसमध्ये आपण इन्शुलिनचं सप्लिमेंटेशन देतो तसं या रुग्णांना थायरॉईड हार्मोनचं सप्लिमेंटेशन आपण नियमितपणे देतो जेणेकरून त्यांची चयापचयाची प्रक्रिया आणि इतर सर्व गोष्टी नॉर्मल राहतात. म्हणजे एकंदरीत थायरॉईडच्या कर्करोग किंवा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो या गोष्टीमध्ये रेडिओ आयोडीन थेरपी आणि शस्त्रक्रिया हे 2 उपचार पद्धती सध्या आपल्याला उपलब्ध आहेत जेणेकरून या गोष्टीचा कुठेतरी आपण कंट्रोल करता येईल. सर, आपली चर्चा खूप छान पद्धतीने प्रेक्षक ऐकतायत आणि आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. शिवानंदजी वसेकर हे निपाणीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये 2-2 दिवस अचानकपणे खवखवायला सुरुवात, काही तांत्रिक कारणामुळे आपला फोन कट झालेला आहे. पुन्हा त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू. सर, आपण थायरॉईडच्या कर्करोगाबद्दल बोलत होता आणि आयोडीन थेरपीबद्दल बोलत होता. याबद्दल त्यांनी प्रश्न जो विचारला आहे निपाणीहून, त्यांचं म्हणणं असं आहे की घशाच्या खवखवीचा आणि थायरॉईडच्या कोणत्या रोगाचा संबंध आहे का. तर महत्त्वाचं म्हणजे मी असं सांगू इच्छितो की घशाला होणारी खवखव ज्याला आपण फॅरिंजायटिस म्हणतो ती खवखव आणि थायरॉईडचा रोग असणं याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही. बऱ्याच वेळा घशामध्ये काही झालं तर तो थायरॉईडचा आजार आहे का किंवा कसे याविषयी लोक विचार करू लागतात. आणि ते महत्त्वाचं आहे समजणं की घशामध्ये कोणत्याही तऱ्हेचं दुःख, खवखव, ताप येणे, फॅरिंजायटिस होणे याचा आणि थायरॉईडच्या आजाराचा अर्थार्थी संबंध तसा नाही आहे. नक्कीच त्यांचा प्रश्न आपल्याला तोच होता, याचा आपण अंदाज बांधू शकतो. सर, थायरॉईड विकारांच्या लक्षणांबद्दल काय सांगाल? तेही अतिशय महत्त्वाचा विषय येतो.
थायरॉईडच्या विकारांची लक्षणं म्हणजे एकतर हायपरथायरॉइडिझम, ज्याला आपण फंक्शनल डिसऑर्डर म्हणतो थायरॉईडच्या, एक म्हणजे हायपरथायरॉइडिझम म्हणजे जेथे थायरॉईडचा स्त्राव जास्त आहे. आता थायरॉईडचा स्त्राव जास्त असण्याची अनेक कारणं आहेत. कधीकधी एखादी नोड्यूल किंवा एखादी गाठ ही जास्त प्रमाणात थायरॉक्सिन सिक्रीट करायला लागते. याचं कारण असं आहे की ती कंट्रोलमधून बाहेर जाते. याला आम्ही हॉट नोड्यूल म्हणतो. कंट्रोलमधून बाहेर जाते म्हणजे ती TSHच्या कंट्रोलमध्ये, म्हणजे TSH जर वाढलं तर थायरॉक्सिन वाढायला पाहिजे, परंतु TSHच्या कंट्रोलच्या बाहेर एखादी ग्लँड होते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादा मुलगा कंट्रोलच्या बाहेर गेला घराच्या आणि तो वाटेल तसं वागायला लागला, तसं थायरॉईडमध्ये कधीकधी होतं आणि याला ऑटोनॉमस नोड्यूल म्हणतात आणि यामुळे स्त्राव जास्त होतो. तसंच थायरॉईडला जर संपूर्णपणे सूज आली, हशीमोटोज थायरॉइडायटिस उदाहरणार्थ आपण बघितला, किंवा व्हायरल थायरॉइडायटिस आपण जसं बघितलं, जसं व्हायरल ताप येतो, व्हायरल फॅरिंजायटिस होतो, तसं व्हायरसचे आजार हे थायरॉईडला सुद्धा होऊ शकतात आणि थायरॉईडला सूज आली की सर्व पेशी भन्नाटपणे थायरॉक्सिन तयार करू लागतात. असं जर झालं तर माणसाला थायरॉक्सिन हायपरथायरॉइडिझम होतो, म्हणजे थायरॉईडचा स्त्राव जास्त होतो, वजन कमी होतं, भूक लागते. महिलांच्या बाबतीत जर तुम्ही विचारलं तर त्यांना कधीकधी मासिक पाळी 2-3 महिन्यातून येते. रुग्णांना जुलाब होऊ शकतात आणि किती खाल्लं तरी आपण म्हणतो की अन्न लागत नाही, वजन धडाधड कमी व्हायला लागतं. अशा तऱ्हेचा हा फंक्शनल आजार आहे थायरॉक्सिनचा, म्हणजे हायपरथायरॉइडिझम म्हणतो. आता याच्यामध्ये ग्रेव्स डिसीज झाला तर ते ग्रेव्स डिसीजचं स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये डोळ्याची मॅनिफेस्टेशन्स असतात, डोळ्याच्या पापण्या डोळे बंद करू शकत नाहीत आणि त्यामुळे डोळ्यात अनेक तऱ्हेचे पदार्थ जाऊ शकतात किंवा फॉरेन बॉडीज जाऊ शकतात आणि ज्याला आम्ही एक्सपोजर केराटायटिस म्हणतो, म्हणजे डोळ्यामध्ये जखमा होतात. तिसरी गोष्ट म्हणजे डोळा पुढे पुढे येत चालला आणि मागे ती काही द्रव्य साठत राहिली तर डोळ्याच्या नसांवरती ताण येतो आणि अंधत्वसुद्धा येऊ शकतं, तर ते ग्रेव्स डिसीजचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे हायपोथायरॉइडिझम. आता ज्यावेळी हायपर किंवा हायपोथायरॉइडिझम होतो महिलांमध्ये, त्यावेळी त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळीवरती परिणाम होतो, ओव्ह्युलेशनवरती परिणाम होतो आणि ही गोष्ट ॲबॉर्शनला, हायपरथायरॉइडिझम ही ॲबॉर्शनचं एक कारण असू शकते किंवा एखादा हायपोथायरॉइड जर महिला असेल तर तिला गर्भधारणा होण्यासाठी काही त्रास होऊ शकतात. तर त्यामुळे ज्यावेळी इन्फर्टिलिटीचे पेशंट येतात किंवा रिकरंट ॲबॉर्शनचे पेशंट रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळी आम्ही महत्त्वाचा तपास म्हणजे त्यांची थायरॉईडची टेस्ट करतो आणि सर्वसाधारणतः आता प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला थायरॉईडची टेस्ट करण्याची एक पद्धत आहे की जेणेकरून त्या रुग्णाला योग्य तऱ्हेने आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण आपण या गोष्टीचं केलं. प्रेक्षकही आपल्याबरोबर सातत्याने जोडले जात आहेत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नक्कीच वेगवेगळे कंगोरे आपण पाहणार आहोत, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे थायरॉईडचे विकार, कारणे, निदान आणि उपचार. आणि जे मार्गदर्शक तज्ज्ञ आपल्याला आज लाभलेले आहेत ते आहेत सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर लक्षणांबद्दल आपण बोलत होतो, त्याच अनुषंगाने चाचण्या ह्या महत्त्वाचा भाग असतो कोणत्याही आजाराबद्दलचं जाणून घेण्याचं. तर मला विचारायचं वाटतं की कोणत्या कोणत्या प्रकारच्या चाचण्या या उपलब्ध आहेत आणि या समस्यांचं वेळेवर निदान होणं का महत्त्वाचं आहे, काय सांगाल सर? चाचण्या म्हणजे थायरॉईडच्या फंक्शनल चाचण्या ज्याला आपण म्हणतो की T3, T4, TSH या गोष्टी, या रक्तातल्या लेव्हल असतात थायरॉईडच्या, त्या बघितल्यावर बऱ्याच अंशी आपल्याला थायरॉईडचं कार्य योग्य तऱ्हेने चाललंय की नाही याचं आपल्याला एक निदान होतं. दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉईडच्या ठिकाणी थायरॉईडची मोठी गाठ झाली असेल तर ती गाठ कोणत्या प्रकारची आहे, त्याच्यामध्ये नोड्यूल्स आहेत का, तर त्याच्यासाठी सोनोग्राफी ऑफ थायरॉईड, क्लिनिकल पाल्पेशनच्या व्यतिरिक्त किंवा CT स्कॅन ऑफ थायरॉईड ही महत्त्वाची तपासणी करायला लागू शकते. तिसरी थायरॉईडची तपासणी जी आहे ती म्हणजे कधीकधी थायरॉईडच्या विरोधी अँटीबॉडी शरीरामध्ये तयार होतात
आणि त्याला आपण ऑटो इम्युन थायरॉइडायटिस म्हणतो, म्हणजे ज्याला आपण हाशिमोटोज थायरॉइडायटिस किंवा ऑटो इम्युन थायरॉइडायटिस म्हणतो. तर ह्या गोष्टीसाठी थायरॉइडच्या पेशींच्या विरोधी अँटीबॉडी शरीरात तयार झाल्यात का, IgG IgM अशा तऱ्हेच्या किंवा निन्या तऱ्हेच्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉक्सिन तयार करण्यासाठी थायरोग्लोब्युलिन नावाची एक आवश्यक असतं, ते रक्तामध्ये योग्य प्रमाणात आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं. आणि या विविध चाचण्या आहेत. एक म्हणजे फंक्शनल चाचणी, म्हणजे महत्त्वाचं म्हणजे थायरॉक्सिनची लेव्हल आपण बघणं, आणि दुसरी म्हणजे मॉर्फॉलॉजिकल चाचणी ज्याला आपण म्हणतो की थायरॉइडची साईज किती वाढली आहे, कुठे नोड्यूल्स आहेत, राईट लोबमध्ये आहेत की लेफ्ट लोबमध्ये आहेत की इस्थमसमध्ये आहेत हे बघणं, त्या कॅन्सरस आहेत किंवा कशा याच्याविषयी सायटॉलॉजी घेणं त्यांची, ही अल्ट्रासाऊंड गाईडनी सायटॉलॉजी घेतली जाते आणि पेशी तपासून त्या कॅन्सर आहेत किंवा नाही हे बघितलं जातं. अशा रीतीने थायरॉइडच्या विविध चाचण्या आपल्याला मॉर्फॉलॉजिकल CT स्कॅन आणि सोनोग्राफी हे करून बघता येतं. आणि कधीकधी अँटी थायरॉइड अँटीबॉडी ज्याला आपण म्हणतो की जर का ऑटो इम्यून म्हणजे स्वतःच्या पेशींविरोधी काही जर आपली इम्युनिटी ट्रिगर झाली असेल तर त्या दृष्टीने सुद्धा माणसाला बघायला लागतं. ऑटोइम्यून हा शब्द आपण सांगितला तो म्हणजे कुंपणच जेव्हा शेत खायला लागतं अशा प्रकारचं आपल्याला उदाहरण देता येईल. सर, एकदा आपण लक्षणांवरून आणि चाचण्यांमधून एकदा त्याचं निदान झालं की त्याच्यानंतरचा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उपचार. थायरॉइडच्या विकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणते कोणते उपचार त्या संदर्भात उपलब्ध आहेत याबद्दल विस्तृत काय सांगाल? बरोबर आहे. आता 2-3 गोष्टी आहेत थायरॉइडच्या उपचारांविषयी. एक म्हणजे फंक्शनल डिसऑर्डर्ससाठी उपचार, म्हणजे जर एखाद्या रुग्णाला हायपरथायरॉइडिझम झाला असेल किंवा थायरॉइडचा स्त्राव जास्त होत असेल तर अशा वेळी काय होतं की त्या माणसाचं हार्टबीट जास्त वाढतात, धडधड होते छातीमध्ये आणि इतर गोष्टी, कंप पावायला लागतो. तर त्याच्यासाठी आपण बीटा ब्लॉकर नावाची किंवा ज्याला आपण प्रोप्रानॉलॉल नावाचं औषध देतो, जेणेकरून ही सिम्पॅथेटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी जी असते, घाम जास्त येणे, हाताचा थरथराट होणे, झोप न लागणे, छातीमध्ये पाल्पिटेशन होणे, ही सर्व कंट्रोल करण्यासाठी आपण बीटा ब्लॉकर नावाची औषधं देतो. तसंच अँटी थायरॉइड ड्रग्ससुद्धा देतो की जेणेकरून थायरॉक्सिन हार्मोन जास्त तयार होऊ नये. त्याच्या पेशीच्या लेवलला ॲक्ट करणारी अँटी थायरॉइड ड्रग्ज आहेत. तर ते ज्याला आपण निओमर्कॅझॉल नावाचा एक ड्रग आहे किंवा निन्या तऱ्हेची ड्रग आहेत, प्रोपिलथायोयुरॅसिल वगैरे वगैरे. तर ही अँटी थायरॉइड ड्रग्ज देतो. अँटी थायरॉइड ड्रग्ज आणि बीटा ब्लॉकर देऊन आपण हायपरथायरॉइडिझम कंट्रोल आणतो. मग रेग्युलरली आपण थायरॉक्सिनची टेस्ट करत जातो किंवा T3 T4 TSHची टेस्ट करत जातो. आणि अशा वेळी काही ॲडिशनल टेस्ट आहेत सॉफिस्टिकेटेड, त्या करून आपण ठरवतो की आता ही ग्लँड TSHच्या कंट्रोलमध्ये आली किंवा नाही. आणि आली असेल तर मग हळूच आपण डोस कमी करून ती औषधं थांबवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी एखाद्या रुग्णाला हायपोथायरॉइडिझम असतो, म्हणजे स्त्राव कमी आहे, वजन बेफाम वाढत आहे, एखाद्या महिलेला मासिक पाळी येत नाही आहे, रुग्णाला कॉन्स्टिपेशन झालेलं आहे, म्हणजे संडासला साफ होत नाही, आतड्याची त्याची हालचाल कमी झालेली आहे, मेंदूची त्याची वाढ कमी होते आणि त्याचा IQ कमी झालेला आहे, अशा लोकांना कधीकधी जन्मता या लोकांना असतात, त्या लोकांना आपण क्रेटिन म्हणतो. क्रेटिनिझम म्हणजे काय की जन्मता थायरॉइडची स्त्राव कमी असणे रुग्णाला. तर या तऱ्हेचं जर का काही असेल तर त्याच्या वजनाच्या अनुषंगाने आणि त्याच्या एकंदर सरफेस एरियाच्या अनुषंगाने आपण थायरॉक्सिनचं हार्मोन चालू करतो, ज्याला आपण L-थायरॉक्सिन म्हणतो. तर हे हार्मोन आपण चालू करून टाकतो आणि त्यामुळे पेशंटला, रुग्णाला बरं वाटायला लागतं. मग उपचारामध्ये सर, जेव्हा उपचाराबद्दल आपण बोलतोय तर हा उपचार साधारण त्याचा कालावधी काय असतो? तो शेवटपर्यंत घेतच राहावा लागतो की ते कुठे मध्ये थांबवताही येतात? हा एक जनरल प्रश्न प्रेक्षकांच्या मनात. हायपोथायरॉइडिझम जर एखाद्याला असेल तर त्याला सर्वसाधारणपणे, कारण त्याची थायरॉइड ग्लँड ही योग्य तऱ्हेने थायरॉक्सिन सिक्रीट करत नाही,
हायपोथायरॉइडिझम असेल तर सर्वसाधारणपणे शेवटपर्यंत, म्हणजे जसं एखाद्याला डायबिटीज झाला, ब्लड प्रेशर झाला की आपण म्हणतो आयुष्यभर औषधं दे, जिंदगी के साथ में भी और जिंदगी के बाद में भी, म्हणजे कावळ्याला सुद्धा ती औषधं द्यावी असं आपण म्हणतो. तर तशा तऱ्हेचं हायपोथायरॉइडिझम झाला तर निश्चितपणे शेवटपर्यंत रुग्णाच्या मृत्यूपर्यंत त्यांनी थायरॉक्झिनची रिप्लेसमेंट घेणं अपेक्षित असतं. या उलट हायपरथायरॉइडिझम झाला तर तो निर्णय टेस्ट करून आता कंट्रोलमध्ये आला आहे का रोग. कधीकधी हायपरथायरॉइडिझम ही व्हायरल इन्फेक्शनमुळे असतं. तर ज्यावेळी थायरॉइड ग्लँडची सूज कमी झाली, थायरॉइड ग्लँड योग्य तऱ्हेने वागायला लागली की मग ती आपल्याला औषधं कमी कमी करून बंद करता येतात. आता प्रश्न राहिला थायरॉइड कॅन्सरचा. थायरॉइड कॅन्सर जर डिटेक्ट झाला तर सर्जरी इज मस्ट. सर्जरी करून तो थायरॉइडचा भाग काढून टाकणे हे आवश्यक असतं. अशावेळी दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात की थायरॉइडच्या बाजूला पॅराथायरॉइड हार्मोन आहेत, पॅराथायरॉइडच्या ग्लँड आहेत. तर त्या पॅराथायरॉइडच्या ग्लँडना मार लागू नये किंवा त्या काढून टाकायला लागू नये असं कधीकधी आपल्याला बघावं लागतं. आणि काही वेळा थायरॉइडच्या बरोबर एक रिकरंट लॅरिंजियल नर्व म्हणून जी नर्व जात असते आणि ती आपल्या व्होकल कॉर्डना किंवा स्वरयंत्राला ती सप्लाय करत असते. तर अशा वेळी या नर्वला सुद्धा मार लागू नये. काही वेळा आपण रॅडिकल थायरॉइडेक्टमी न करता थोडासा थायरॉइडचा टिश्यू किंवा पेशी या त्या नर्ववरती सोडून देतो, अगदी खरवडून काढत नाही. आणि मग त्याच्यानंतर त्या रुग्णाला रेडिओ आयोडीन देतो आणि असलेल्या त्या थायरॉइडचं आपण नायनाट करतो, मॅलिग्नंट थायरॉइडचा नायनाट करतो. कधीकधी टोटल थायरॉइडेक्टमी करावी, म्हणजे संपूर्ण थायरॉइड काढून टाकावी आणि त्या पॅराथायरॉइड ग्लँड ज्या असतात थायरॉइडच्या बरोबरच्या त्या मानेमध्ये टाकून द्याव्या आणि रुग्णाला मग आपण नियमितपणे मृत्यूपर्यंत थायरॉक्झिन आपण देत राहावं. अशा तऱ्हेची एक दुसरी भावना आहे किंवा दुसरा स्कूल ऑफ थॉट आहे, तर ते थायरॉइड कॅन्सरविषयी म्हणता येईल. आणि जर का रेडिओ रेझिस्टंट कॅन्सर असेल तर थायरॉइड संपूर्ण काढून टाकणं, सार्कोमा ऑफ थायरॉइड, लिम्फोमा ऑफ थायरॉइड, हर्दल सेल कॅन्सर ऑफ दी थायरॉइड हे रेडिओ रेझिस्टंट कॅन्सर आहेत. तर अशा थायरॉइडच्या जर कॅन्सर असेल तर अशावेळी ते आपल्याला संपूर्ण थायरॉइड काढून टाकणं ॲब्सोल्युटली मॅन्डेटरी होतं. याच अनुषंगाने, उपचाराच्या अनुषंगाने निसर्गोपचार, नैसर्गिक पद्धतीने आणि पर्यायी उपचार पद्धती याबद्दलचा आपला अनुभव थोडक्यात काय सांगतो? बऱ्याच वेळा असं दिसून येतं की काही रुग्ण हे निसर्गोपचारासाठी जातात, परंतु ऑर्डिनरी कोर्समध्ये थायरॉइडचं रिलेशन आहे आयोडीनशी आहे, थायरॉइडचं रिलेशन आहे पिट्युटरी ग्लँडशी आहे आणि थायरॉइडचं रिलेशन हे मॉर्फॉलॉजिकल जे रोग आपण आता बघितले, गॉयटर, कॅन्सर, इतर गोष्टी. तर सर्वसाधारणतः निसर्गोपचाराचा आणि ह्या रोगांचा फारसा अर्थार्थी संबंध नाही. कधीकधी जर आता थायरॉइड ग्लँडला सूज आली आहे आणि त्यामुळे एखाद्या रुग्णाला हायपरथायरॉइडिझम झाला आहे, त्याचा स्त्राव वाढला आहे, ती सूज आपोआप कमी होणार आहे आणि काही काळाने तो निसर्गोपचाराकडे गेला आणि त्यांनी मॉडर्न उपचारापासून दूर गेला आणि तो सहन करत तो थायरॉइडचा रोग राहिला आणि काही काळाने सूज कमी झाल्यानंतर थायरॉइड बरी झाली म्हणायची किंवा जो काही थायरॉइडचा स्त्राव जास्त होता तो कमी झाला म्हणायचा. तर अशा वेळी कधीकधी निसर्गोपचाराला क्रेडिट द्यायचं का वेळाला क्रेडिट द्यायचं याविषयी दुमत होऊ शकतं. पण निसर्गोपचाराचा बाय अँड लार्ज सहसा थायरॉइडच्या रोगांशी काही डायरेक्ट संबंध आहे असं आम्हाला वाटत नाही. खूप छान सर, आपली चर्चा अतिशय उत्कृष्ट चाललेली आहे आणि विषयाचा जो आवाका आहे तो अतिशय मोठा आहे, पण आपण थोडक्यात तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपलं सोपं असं मार्गदर्शन, सोप्या शब्दांमध्ये सुलभ भाषेमध्ये केलेलं मार्गदर्शन हे अतिशय मोलाचं असं होतं. सर, आपण इथे आलात, वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला कार्यक्रम इथे आवरता घ्यावा लागतोय. आपण आलात, आपला वेळ काढला, अतिशय व्यस्त अशी दिनचर्या आपली आहे, त्यातून वेळ काढून जो आम्हाला आपण आज दिलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आपले मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर.
मित्र हो, थायरॉइड स्वास्थ्य या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो, संतुलित निरोगी आरोग्यासाठीचा जेव्हा विचार आपल्या मनात येतो, तेव्हा थायरॉइडचे असलेले महत्त्व व विविध विशिष्ट असे कंगोरे आज आपण आपल्या मार्गदर्शनातून चर्चेतून आपण समजून घेतलेत. विषय नक्कीच मोठा होता, पण कुठेतरी आपण त्या विषयाचा जो हेतू आणि उद्देश आहे तो इथे साध्य आपल्याला होताना आपल्याला प्रेक्षकांच्या प्रश्नांमधून सुद्धा दिसत होता. मित्रहो, पुन्हा भेटूया आपण आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद. धन्यवाद.